بسم الله الرحمن الرحيم حميم تنزيل الكتاب من الله العزيز العليم غافر الذنب وقابل التوب شديد العقاب ذي الطول لا إله إلا هو إليه المصير ما يجادل في آيات الله إلا الذين كفروا فلا يغررك تقلبهم في البلاد كذبت قبلهم قوم نوح والأحزاب من بعدهم وهمت كل أمة برسولهم ليأخذوه وجادلوا بالباطل ليدحضوا به الحق فأخذتهم فكيف كان عقاب وكذلك حقت كلمة ربك على الذين كفروا أنهم أصحاب النار الذين يحملون العرش ومن حوله يسبحون بحمد ربهم ويؤمنون به ويستغفرون للذين آمنوا ربنا وسعت كل شيء رحمة وعلما فاغفر للذين تابوا واتبعوا سبيلك وقهم عذاب الجحيم ربنا وأدخلهم جنات عدن التي وعدتهم ومن صلح من آبائهم وأزواجهم وذرياتهم إنك أنت العزيز الحكيم وقهم السيئات ومن تق السيئات يومئذ فقد رحمته وذلك هو الفوز العظيم. आरंभ अल्लाहच्या नावाने जो मोठा मेहरबान अतिशय दया करणारा आहे. हा मीम. मोठं जबरदस्त ज्ञान राखणाऱ्या अल्लाहतर्फे हा ग्रंथ अवतरित केला गेला आहे. अपराध माफ करणारा आणि तौबा कबूल करणारा, सक्त सजा यातना देणारा, भरपूर बक्षीस देणारा, त्याच्याशिवाय कुणीही उपासना करण्यास योग्य नाही आणि सर्वांना त्याच्याचकडे परत जायचं आहे. अल्लाहच्या आयतीबाबत वादविवाद निर्माण करणं हे इन्कारी लोकांचं काम आहे. शहरांमध्ये त्यांचा दबदबा पाहून तुम्ही धोक्यात पडू नये. यांच्या पूर्वी नूच्या जमातीनं आणि नंतर बहुतेक जाती जमातीच्या लोकांनी आपल्या पैगंबरांना खोटं ठरवलं आणि प्रत्येक जमातीच्या दांभिक लोकांनी आपल्या पैगंबराला धरून ठार मारण्याचा प्रयत्न केला. अकारण खोटे तंटे उभे केले यासाठी की सत्याला आपल्या जागेवरून डळमळीत करून टाकावं. मग मी त्यांना आपल्या अजाबमध्ये धरलं तेव्हा त्यांना माहिती झालं की माझी पकड किती सक्त होती. अशा रीतीनं तुमच्या पालनकर्त्याचं कथन खरं सिद्ध झालं की इन्कारी लोकांना जहन्नममध्ये राहायचं आहे. ते फरिश्ते ज्यांनी अल्लाहचं अर्श उचललेलं आहे आणि अर्शच्या जवळपासचे निकटतम फरिश्ते अल्लाहचं गुणगान प्रशंसा करीत राहतात, अल्लाहवर ईमान राखतात. हे सर्व ईमानधारकांसाठी मगफिरत म्हणजे माफीची दुआ करतात. त्यांची दुआ देखील ही असते की हे आमच्या पालनकर्त्या, तुझ्या ज्ञान आणि कृपेनं प्रत्येक गोष्टीला आपल्या घेऱ्यात घेतलं आहे, तेव्हा तू त्या लोकांचे अपराध माफ कर ज्यांनी तौबा केली आणि तुझ्या मार्गदर्शनाचा स्वीकार केला. त्यांना जहन्नमच्या अजाबपासून मुक्ती दे. हे आमच्या पालनकर्त्या, त्यांना दाखल कर त्या सदाबहार जन्नतीमध्ये ज्याचा वायदा तू इमानवाल्यांशी केलेला आहेस. आणि जे नेक सदाचारी असतील त्यांचे माता पिता, पत्नी आणि संततीपैकी त्यांनाही. निस्संदेह तू मोठा जबरदस्त आणि हिकमतशाली आहेस. त्यांना भयंकर सजा यातनेपासून वाचव. आज ज्या कुणाला तू अजाबपासून वाचवलंस त्याच्यावर तुझी कृपा झाली आणि ही फार मोठी सफलता आहे.